विज्ञान. विज्ञान कोणाकोणाला आवडतं? सगळ्यांना आवडतं. का बरं? विज्ञानामध्ये काय असं शिकायला भेटतं कधी गणितात नाही भेटत? सांगा बरं. विज्ञान का बरं आवडतं? विज्ञानाचे शिक्षक आवडतात. प्रयोग असतात असं. बरं, विज्ञानामध्ये आपण तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटतात, प्रयोग वगैरे बघायला भेटतात, बरोबर? तुम्हाला चुंबक माहित आहे का? काय चुंबक म्हणजे? माहित आहे लोह चुंबक सर्वांना? बघितलंय का? कोणी कोणी बघितलंय लोह चुंबक? बघितलंय? आपण आज त्याचाच अभ्यास करणार आहोत, चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म. बरं, लोह चुंबकाचा वापर तुमच्या घरामध्ये कुठे कुठे होतो सांगा बरं? फ्रीज, टीव्ही, अजून गाडीमध्ये, अजून मोटरसायकल, फॅनमध्ये चुंबक नाही आहे. तुम्ही रिमोटच्या गाड्या खेळले? मोटर असते, कधी बोलले कधी मोटर त्याच्यामध्ये असतं का? मॅग्नेट त्याच प्रकारचं मोटर त्याच प्रकारची असते, फक्त त्याला काय लावलेले आहेत? पाते. पाते लावलेले आहेत त्याला. आहेत ना पाते? त्याच्यामध्ये सुद्धा मॅग्नेट असतं. कधीतरी फॅन तुम्ही खोलून बघा, त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय दिसेल? चुंबक. चुंबकाशिवाय कोणतीच मोटर तयार होत नसते. त्यानंतर अजून चुंबकाचा वापर अजून कुठे होतो सांगा बरं? टीव्ही मध्ये वगैरे तर झालं, पण आपण जर दुसरीकडे जर बघितलं तर अजून फोनमध्ये, कंपन्यांमध्ये कशासाठी होतो? बरं, तुम्ही सगळे लोक तुमच्या घरी भंगारवाला येतो का कधी? तो कोणत्या वस्तू येतो आपल्याकडून? लोखंडी. बरोबर, लोखंडी वस्तू येतो. आणि जर तुम्ही कधी टीव्ही मध्ये वगैरे बघितलं असेल एखाद्या मूवी मधलं सीन, कचऱ्याचा डेपो असतो माहित आहे? सर्वच्या सर्व शहराचा कचरा नेऊन टाकला जातो. त्या ठिकाणी भरपूर साऱ्या अशा वस्तू असतात ज्याच्यामध्ये लोखंडी वस्तू पडतात आपल्याकडून चुकून कचरा कुंडीमध्ये. कधी आपण पिना फेकतो कचरा कुंडीमध्ये, कधीतरी एखादी कॅन असेल स्प्राईट वगैरे किंवा कोको कोलाची वगैरे कॅन येते, पत्र्याची असते, ती आपण पिऊन काय करतो? फेकून देत असतो. तर अशा सर्व वस्तू त्या कचऱ्यामध्ये जातात. त्या वस्तू कशा काढतात बघितलंय तुम्ही? एखाद्या पिक्चर मध्ये वगैरे बघितलं असेल, एक असं मोठी क्रेन असते आणि ती क्रेनला असे एक प्लेट असते, ती त्या कचऱ्यावरून फिरवली जाते आणि ज्या काही मॅग्नेट, जे काही लोखंडी वस्तू असतात त्या त्याच्याकडे आकर्षित होतात. बघितलंय का? रोबोट पिक्चर बघितलाय का तुम्ही? रोबोट तू बघितला? त्याच्यामध्ये त्या रोबोटला खेचून घेतात, एक असं गोल मॅग्नेट असतं, बघितलंय? तर अशाच पद्धतीचं ते गोल चकती असते, त्याच्याने ते कचऱ्यामध्ये जर लोखंड वगैरे आहे ते उचलतात. त्या ठिकाणी पण कसला वापर होतो? चुंबकाचा. समजलं? तर आता तुम्हाला अभ्यासासाठी चुंबकाचे विविध प्रकार असतात. एक असतं पट्टी चुंबक, अशा पद्धतीचं असतं. प्रत्येक चुंबकाला दोन ध्रुव असतात. तुम्ही जरी कधी बघितलं असेल, तुम्ही जर मोटर मधून चुंबक काढलं, दोन चुंबक काढले, ते एकमेकांकडे जर सरळ नेले तर ते एकमेकांकडे आकर्षित होतात आणि जर एक चुंबक जर उलट केलं तर ते लांब लांब जातात. बघितलंय? समजा ते असे असतील, असे जर एकमेकांकडे आकर्षित होतात आणि जर मी एक चुंबक उलट केलं तर ते काय होतात? एकमेकांपासून दूर जातात. ते का बरं जातात माहित आहे कोणाला? का बरं जातात? काय तुम्हाला माहित आहे का?
नाही माहिती मग मी सांगतोय ना बरोबर का बरं करणार तू रे जरा नीट बस दिसायला पाहिजे दिसतं का तुला त्याला असतात ध्रुव एस म्हणजे काय साऊथ आणि एन म्हणजे नॉर्थ उत्तर ध्रुव आणि दुसरा कोणता दक्षिण ध्रुव असे दोन ध्रुव प्रत्येक चुंबकाला असतात हा झाला प्रकार कसला पट्टी चुंबक त्यानंतर घोडा माहित आहे तुम्हाला घोड्याची नाळ असते बघितलंय का तुम्ही ती कोणत्या आकाराची असते यू आकाराची अशी असते अशा आकाराची ती नाळ असते असं बघितलंय का याला बोलतात आपण एक चुंबकाचा प्रकार आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे चुंबक असतात जर तुम्ही प्रयोगशाळेमध्ये गेले तुम्ही कधी प्रयोगशाळेमध्ये लोखंडाचा किस असतो जर तुम्ही हे पट्टी चुंबक हे लोखंडाच्या किस मध्ये जर टाकलं आता केवढं मोठं समजा हे आहे ते पट्टी चुंबक याचे झाले दोन ध्रुव एक झाला उत्तर ध्रुव एक झाला दक्षिण ध्रुव जर तुम्ही लोखंडाच्या किस मध्ये जर पूर्णच्या पूर्ण चुंबक टाकलं आणि ते उचललं त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसेल फक्त ह्या दोन टोकांनाच तो किस लटकलेला दिसेल हा जो मधला जो भाग आहे याच्यामध्ये तुम्हाला काय लटकलेलं दिसणार नाही जो किस आहे तो सर्व कोणत्या फक्त दोन ध्रुवांना जाऊन चिटकत असतो तुम्ही बघितलंय का पट्टी चुंबक बघितलंय तुम्ही आहे तुमच्या शाळेमध्ये कुठे बघितलं घरी आपल्या घरी शक्यतो हे चुंबक नसतं आपल्या घरी आपण स्पीकर मधून वगैरे काढलेलं चुंबक असतं बोल